किनहर कारखान्याचे चेअरमन, युवा नेतृत्व सत्यशील शेरकर साहेब, व्हाईस चेअरमन अशोकराव घोलप साहेब, भास्करराव घुले कार्यकारी संचालक, माझ्याबरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले पंजाबराव डक साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये हवामान शेतीसाठी किती महत्त्वाचं आहे याची जाणीव आपल्याला करून दिली आणि त्याच्याचमुळं आज आपण कृषी क्षेत्रामध्ये हवामानानुसार पिकं घेण्याचा जो संकल्प केलेला आहे तो त्यांच्यामुळं ते स्वतः कारखान्याचे सर्व संचालक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि इथं आल्यानंतर निश्चितपणानं आपल्याला हुमणीविषयी माहिती मिळणार या भावनेनं आलेले आपण सर्व शेतकरी बंधूंनो, माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ऊसाच्या बाबतीत माझी काही वैयक्तिक मतं आहेत ते मी आपल्यासमोर मांडतो आणि मग माझ्या विषयाला सुरुवात करतो. ऊसामुळं खेडेगावामध्ये आर्थिक सुबत्ता आली ह्याला दुमत अजिबात नाही आहे, पण एकदा ऊस लावला की परत काही फारसं काम नसतं, त्याच्यामुळं थोडा शेतकरी आळशी बनला असं सर्वसामान्यांचं मत आहे. पण ऊसासारखा शेतकरी कुठलाही नाही की जो दिवसभर शेतामध्ये काम करत असतो. ही एक चुकीची समजूत इतरांच्या मनामध्ये, जे ऊस पिकवत नाहीत त्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. ऊसाचं क्षेत्र वाढलं त्याला आणखीन एक कारण पाण्याची उपलब्धता आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होत नव्हता, म्हणून ऊसाचं क्षेत्र वाढलं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग उत्पादक एरिया वाढला ऊसाखालचा, तेवढी काही कीड आणि रोग नव्हते. पण गेल्या 2-4 वर्षाचा जर आपण विचार केला तर ऊसावर हुमणी आहे, खोडकिडा आहे, पांढरी माशी आहे. रोगाच्या बाबतीत जर आपण विचार करायचं झालं तर करपा, तांबेरा आणि पिवळ्या रंगाचे ठिपके घातलेला नवीन एक रोग आता ऊसावर येऊ घातला आहे. या सगळ्याचं नियंत्रण करायचं म्हटलं तर आज माळवं म्हणजे भाजीपाल्यावर जेवढं आपण औषध मारतो तेवढं आज ऊसावर मारायची आपल्याकडे पाळी आलेली आहे. पण प्रश्न असा आहे की ऊसावर औषध मारायचं कसं? ज्या वेळेला मी शेतकरी मेळाव्यामध्ये जातो त्यावेळी प्रामुख्यानं शेतकरी बंधूंचा एकच महत्त्वाचा प्रश्न असतो की पिकाला लागणाऱ्या हुमणीविषयी. बाजारामध्ये असलेल्या सगळ्या कीटकनाशकाचे प्रयोग आम्ही घेतले, कीटकनाशकानं हुमणीचा बंदोबस्त होत नाही, होणारही नाही. त्याचं कारण असं, हुमणीचे भुंगे बाहेर कधी पडतात, कुठल्या झाडावर जातात, अंडी कुठं घालतात, कुठली अळी नुकसान करते, कोणतं औषध कोणत्या वेळेला कोणत्या पद्धतीनं वापरायचं ह्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत नुसत्या कीटकनाशकानं हुमणीचा बंदोबस्त होणार नाही हे सांगायसाठी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये हुमणीच्या नियंत्रणासाठी जे संशोधन झालं ते आपल्या पदरामध्ये टाकायसाठी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे. हे सांगत असताना नुसतं बोलणार नाही, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथून जाताना तुमच्या मनामध्ये हुमणीच्या नियंत्रणाविषयी आत्मविश्वास निर्माण केल्याशिवाय तुम्हालाही जाऊ देणार नाही आणि मी इथनं जाणार नाही. काही संशोधन केले ते मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो. हुमणीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा भाग मी आपल्याला सांगतो. हुमणीनं नुकसान झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हुमणी लागली. कदाचित कीटकनाशक वापरून हुमणीचा बंदोबस्त निश्चितपणानं होत असेल, पण झालेलं नुकसान भरून येत नाही, म्हणून आपण म्हणतो की कीटकनाशक वापरून सुद्धा हुमणीचा बंदोबस्त झाला नाही. सुरुवातीला अशा प्रकारचं शेतामध्ये दिसतं. शेतकरी बंधूंच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की पाणी कमी पडलं असेल, लागवड लागू पडली नसेल, आमचं जरा लक्षच नाही, त्याच्यामुळं असं झालं असेल वाटत असेल. पण हुमणी लागले हे कधी कळतं? ज्यावेळी संपूर्णपणे नुकसान झालेलं असतं त्यावेळी कळतं हुमणी लागली आणि त्यावेळी कीटकनाशक वापरून काहीही उपयोग होत नाही, झालेलं नुकसान अजिबात भरून येत नाही. हुमणीनं नुकसान कसं होतं हे मी आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. कसं नुकसान झालेलं आहे बघा. कारखान्याला नोंद झालेला ऊस आणि तुटून गेलेल्या ऊसाचं जर ॲव्हरेज काढलं तर 32 ते 35 टन प्रति एकर आहे. असं नुकसान झाल्यानंतर तेवढं येणार आहे काय? मला सांगा. किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याची जाणीव मला या निमित्तानं आज आपल्याला करून द्यायची आहे.
किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे बघा. बरं, हे नुकसान कधी झाले? भरणी झाल्यानंतर झाले. म्हणजे खतं वगैरे सगळी आपण घातलेली आहेत, म्हणजे डबल नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळं माझी अशी विनंती आहे आपल्याला की हुमणीच्या विषयी संपूर्ण माहिती करूनच त्यासाठी नियंत्रणाची उपाययोजना आपण आणणं अत्यंत गरजेचं आहे. 32 ते 35 टन एकरी हा सर्वसाधारणपणे एकरी उतारा आहे. 50 टनाच्या खाली ऊस परवडत नाही असं अर्थशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात. अशा प्रसंगी ऊस आपण का घेतो ह्याच्याकडे गांभीर्यानं बघायचा दृष्टिकोन आपल्याला निश्चितपणानं ठेवावा लागणार आहे. आपल्या या कर्नाटकाच्या बॉर्डरला ते शेतकरी हुमणी दाखवायला नुकसान किती झालं आहे. म्हणजे आपल्यासारख्या बऱ्याचशाच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे. त्याचं कारण मी आपल्याला या ठिकाणी दाखवायला लागलेलं आहे. तो शेतकरी ओरडायला आला आहे, हातात हुमण्या घेऊन दाखवायला आला आहे. नुकसान कसं झालं? ऊसाला मुळं नाही आहेत, ऊसाला वजन येत नाही. एकदा ऊस मेला की कारखान्याला गाळपासाठी तो योग्य राहत नाही. किती मोठ्या प्रमाणात नुकसान होते याची जाणीव मला या निमित्तानं आपल्याला करून द्यायची आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर 2 प्रकारच्या हुमण्या आपल्याकडे आहेत. एक आहे नदीकाठापुरती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या भागामध्ये सगळ्या नदीच्या काठाला ही हुमणी फार मोठ्या प्रमाणाची आहे. या हुमणीला लिकोफोलिस लिपिडोफोरा असं म्हणतात. ह्याचं वैशिष्ट्य असं, खरीपाला कमी म्हणजे लावणीला कमी, पण खोडव्याला मात्र 100% नुकसान याचं आपल्याला झालेलं दिसून येते. आपल्या भागामध्ये कारखाना कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालयाच्या मार्फत जे संशोधन केलं गेलं त्यामध्ये आपल्याला ह्या हुमणीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून आला. ह्याला होलोट्रकिया सिराटा असं म्हणतात किंवा माळावरची हुमणी असं म्हणतात. आपल्या कारखान्यानं फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपला कारखाना हा पहिला आहे. चेअरमन साहेब, मुद्दाम मी आपलं अभिनंदन करतो की 71 लाख रुपये आपण शेतकऱ्यांना हुमणीचे भुंगे गोळा करायसाठी वापरलेले आहेत. ह्याच्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, थोड्या प्रमाणात निश्चितपणानं झाला आहे. पण 1,40,00,000 कीटकनाशक जरी वापरलं असतं तर एवढा बंदोबस्त झाला नसता. म्हणून कारखान्याचे चेअरमन साहेब, सर्व संचालकांचं आणि ज्यांनी मदत केली त्या शेती विभागाचं आणि आपल्या शेतकऱ्याचं पूर्णतः मी आपल्याला अभिनंदन करतो. ज्यावेळेला आपण भुंगे गोळा करतो त्यावेळेला अशा 2 प्रकारचे भुंगे आपल्याला दिसतात. हे बघितल्यानंतर कदाचित हे काही वेगळं आहे काय असं आपल्या मनामध्ये शंका येऊ नये यासाठी मी आपल्याला दाखवतोय. डाव्या बाजूची हुमणी आहे ती सोयाबीन, भात आणि भुईमुगातली आहे आणि उजव्या बाजूची जी हुमणी आहे ती ऊसाच्या क्षेत्रातली आहे. हुमणीच्या आळीनं अगोदर काय खाल्लं ह्याच्यावर त्याचा रंग अवलंबून आहे. गोळा करताना आपल्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होऊ नये म्हणून दाखवण्याचा केलेला प्रयत्न. नर आणि मादीमधला फरक मी दाखवतो मी आपल्याला या ठिकाणी. किती माद्या गोळा केल्या म्हणजे किती प्रमाणामध्ये हुमणीचा बंदोबस्त केला याचा एक अंदाज शेतकरी बंधूंना यावा त्यासाठी केलेला हा प्रयत्न. डाव्या बाजूला बघा थोडी मागची बाजू आहे आणि थोडीशी गोलाकार आहे, इकडं थोडी लहान आहे आणि ही त्यामुळं ही जी आहे ती मादी आहे, लहान आहे ती मादी आहे. त्याच्यामुळं अंडी घालायला फार मोठ्या प्रमाणात मदत होते. नर मादीतला फरक कळला की आपल्याला किती प्रमाणात हुमणीचा बंदोबस्त केला याचा अंदाज यावा यासाठी या ठिकाणी मी 4 झाडं आपल्याला दाखवली आहेत लिंबाची. ही लिंबाची झाडं शेताच्या बांधावरची आहेत. भात, सोयाबीन, भुईमुग आणि ऊसाच्या बांधावरची आहेत. जर शेंडे आपण काळजीपूर्वक बघितले तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी शेंडे खाल्लेले आहेत. रस्त्यानं जाताना कुठल्या लिंबाच्या झाडावर अशा प्रकारचे शेंडे खाल्लेले आपल्याला दिसले तर त्या भागामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला ओळखता यावं त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. हुमणीचे भुंगे बाहेर कधी पडतात? पूर्वी ह्याला जून बिटल असं म्हणायचं, म्हणजे पावसाळ्याचा सुरुवातीचा पाऊस पडला की हे भुंगे बाहेर पडतात. किती पाऊस पडल्यानंतर भुंगे बाहेर पडतात याचा सुद्धा अभ्यास झाला आहे. 70 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच हुमणीचे भुंगे बाहेर पडतात. हुमणीचे भुंगे लिंबाच्या झाडावर कसे जातात या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडीशी पाठीमागच्या बाजूला लाईट आहे, दिसले नसले तरी दिसतायत असं समजून घ्यायला काही हरकत नाही. किती मोठ्या प्रमाणामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होतो. जमिनीतून भुंगे कसे बाहेर पडतात ते या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका लिंबाच्या झाडावर किती मोठ्या प्रमाणात भुंगे आहेत आणि याच्याचमुळं आपल्याला भुंगे गोळा करून मारणे ही हुमणीच्या नियंत्रणातली पहिली पायरी आहे हे लक्षात येते आणि आपल्या कारखान्यानं अतिशय चांगलं पाऊल त्या दृष्टीनं उचललेलं आहे.
एका झाडावरच्या हुमणीला गोळा करून आपण मारलं तर निश्चितपणानं कीटकनाशकावर होणारा अनाठायी खर्च हा निश्चितपणानं आपल्या शेतामध्ये कमी होईल. ही बरीचशी झाडं मी दाखवलेली, त्या प्रत्येक झाडावर हुमणीची कीड आपल्याला दिसतात, पण या झाडाचा आणि हुमणीचा काहीही संबंध नाही. लिंबाच्या झाडामुळे हुमणीचे भुंगे येतात, पण काही लोकांनी लिंबाची झाडं काढली आणि जी बाकीची झाडं आहेत त्या झाडावर हे भुंगे गेलेले आहेत. आधार घेण्यासाठी नराला मादी आणि मादीला नर मिळाल्यानंतर त्याचं मिलन होतं आणि मग अंडी घालण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाला फक्त ते लिंबाच्या झाडाचाच खातात. पिंपळाच्या झाडावर बघा किती मोठ्या प्रमाणात, कारण आजूबाजूला झाडच नव्हतं कुठलं, त्या भुंग्यांना आधार पाहिजे होता की आपला पार्टनर शोधायसाठी, आणि त्यासाठी ते पिंपळाच्या झाडावर आले. नाहीतर या पिंपळाच्या झाडाचा आणि हुमणीचा काहीही संबंध नाही. आधार म्हणून फक्त त्यांनी हे घेतलेलं आहे. सर्वसाधारणपणे डोंगराचा जो भाग आहे, राधानगरी, आद्रा, चणगड या भागामध्ये, राधानगरीत तरी एकही लिंबाचं आणि बाबळीचं झाड नाही आहे. तर त्या भागामध्ये कटक, धमन, केंजळ आणि शिसव झाड आहेत. ह्या झाडावर हुमणीचे भुंगे जातात जसं लिंबाच्या झाडावर आपल्याकडे जातात. ह्याचा अर्थ फक्त लिंबाची झाडं असल्यानंतरच हुमणीचा प्रादुर्भाव होतो हे डोक्यातनं काढून टाका. प्राप्त परिस्थितीमध्ये शेताच्या बांधावर जी झाडं आहेत त्याच्यावर ते आधारासाठी निश्चितपणानं जातात. पाला कसा खातात बघा, असा खालेला वाकडा तिकडा दिसला की त्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला ओळखता यावं. एका शेतकरी मेळाव्यामध्ये माहिती सांगत असताना बंदोबस्ताची उपाययोजना सांगितल्यानंतर एक शेतकरी आला आणि मला म्हणाला, सर एवढं कशाला सांगायला आलाय, साधी सोपी बंदोबस्त पद्धत सांगतो. हुमणीचा बंदोबस्त केला. हुमणीचा बंदोबस्त केला म्हटल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. गेली 10 वर्ष हुमणीच्या नियंत्रणासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या कीटकनाशकाचे प्रयोग मी घेतलेले आहेत, एकही प्रयोग सक्सेसफुल झाला नाही. संशोधनाच्या मार्फत जे संशोधन वर्तमानपत्रकातून बाहेर येतं, रिसर्च पेपरमधून बाहेर येतं, त्याचा वापर करून हुमणीचा बंदोबस्त करता येतो का, असेही प्रयोग मी माझ्या विभागामार्फत केले, पण म्हणावं तसं काय यश आम्हाला आलं नाही. आणि हा पट्ट्या मला म्हटला हुमणीचा बंदोबस्त झाला. त्यानं काय केले बघा, या रानामध्ये संपूर्ण मातीच काढली 1.5 ते 2 फूट. त्याला म्हटलं मी हे तुला सांगितलं कोणी? तो म्हटला तुम्हाला काय करायचं आहे, हुमणीचा बंदोबस्त झाला का नाही. बघा उत्तर कसं असते. शेतातली माती काढणं हा हुमणीच्या बंदोबस्तातला प्रकार आहे का, हा एक महत्त्वाचा भाग आहे. 1.5 फूट माती काढली पट्ट्यानं. मग त्याच्या लक्षात आलं की आपण काहीतरी चूक केलेली आहे. मग तुम्हाला म्हटला भात किती चांगला आले बघा, या ठिकाणी बघा भात किती चांगलं आले. 2 फूट माती काढल्यानंतर खालची माती नवीन भात केल्यानंतर ते चांगलं येणारच. नवीन नवरी घरात आले की 1 वर्षभर आनंदाचं वातावरण असतं, सगळी कामं बिमे व्यवस्थित होतात. एकदा 7, 12, 8 कळला की मग सगळं बदलतंय. तसंच आहे, ह्यात हुमणीने जर परत अंडी घातली तर या ठिकाणी पीक येणार नाही. परत माती काढली तर पाणी लागेल. कुणाचं काहीतरी ऐकतात आणि शेतकरी बंधू असं करतात. माझी कळकळीची विनंती आहे, या ठिकाणी मी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे. आपल्या मनामध्ये हुमणीच्या नियंत्रणाविषयी काय शंका असतील त्या सोडवण्यासाठी आज मी आपल्याकडे आलेलो आहे. असा काही प्रकार आपण निश्चितपणानं करून घ्या. करत असताना त्याला शास्त्रीय भूमिका पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. हे मुद्दाम टाकलेलं असते की जी गंमत सांगतो आपल्याला. शेतकरी मेळाव्यामध्ये मला बोलायला कधी देतात, ऊसाचं नियंत्रण, पाण्याचं, खताचं नियंत्रण, मग मला हुमणीसाला उभं करतात. ह्याला 2 तास लागतात. 2 तासानंतर शेतकरी कुठला ऐकण्याच्या मनस्थितीत असतो का हो सांगा मला. अशा वेळेला मी त्याला हुमणी कशी समजावून सांगायची. तेव्हा हा अभ्यास करत असताना माझ्या मुलीनं मला सांगितलं, डॅडी मधनं असं टाकत चला. शेतकरी बंधू कंटाळलेले असतात, ह्याच्याकडे बघून डोळे मोठे करतील. त्या कालावधीमध्ये हुमणीचं तंत्रज्ञान त्यांच्या डोक्यात घाला, यासाठी हे दाखवलेलं आहे. हाय टेक्नॉलॉजीचा वापर, हुमणीचं तंत्रज्ञान आपल्यामध्ये पोचवण्यासाठी याचा वापर केला आहे. एवढ्याच दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघावं, एवढीच एक विनंती. बऱ्याच शेतकरी बंधूंना अंडी कुठं घातली, हुमणी फक्त माहीत आहे, हुमणीच्या अवस्था माहीत नाही. हुमणीचे भुंगे बाहेर पडल्यानंतर त्याचं मिलन कसं चालतंय हे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी नर आणि मादीचं मिलन कसं चालतंय शास्त्रीय दृष्टिकोनातून याच्याकडे बघावं, एवढीच एक विनंती. हे दाखवण्याचा उद्देश आहे. असं दिसलं असताना दोघांनाही तुम्ही हाताने पकडा आणि कीटकनाशकाच्या द्रावणात टाका. मिलन पूर्ण होणार नाही, अंडी घातली जाणार नाहीत. पर्यायाने आपल्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव निश्चितपणानं कमी होईल. बऱ्याच वेळा मनामध्ये प्रश्न आला, हुमणीचं मिलन झाल्यानंतर नर उलटा का होतो. बघा एक थोडी गंमत म्हणून सांगतो, नर उलटा का होतं, सारखं डोक्यामध्ये तोच विचार.
एका शेतकऱ्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं, अरे असं का होतं सारखं डोक्यामध्ये माझा तो विचार आहे. त्या शेतकऱ्यानं 2 मिनिटात माझ्या मनातला प्रश्न सॉल्व्ह केला. तो म्हणला, सर कुणाची तंगडी कुणी वर करावी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही कशाला डोक्यात घालून घेतले, काढून टाका. त्यापासून डोक्यातनं घातलं, पण दाखवण्याचा उद्देश आहे. असं दिसलं तर आपल्याला गोळा करून कीटकनाशकाच्या दावणात टाकलं तर मिलन होणार नाही, अंडी घातली जाणार नाहीत. पर्यायनं हुमणीचा मात्र निश्चितपणानं बंदोबस्त होईल. मिलन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मिलन झाल्यानंतर नर लगेच मरतो, मादी अंडी घालते. ती मादी अंडी कशी असतात ही एकत्रित करून दाखवली. शेतामध्ये अशी अंडी घातली जात नाहीत. एक मादी सरासरी 55 पासून 60 पर्यंत अंडी घातली जातात. शेतात कशी अंडी घातली जातात बघा, हिथं 4 तिथं 4 तिथं 4 तिथं 4. त्यामुळं ऊस हुमणीग्रस्त ऊस जर आपण पाहिला तर ठिगळं पडल्यासारखं दिसतं बघा. त्याचं कारण ह्याच्यामुळं, कारण अंडी एका ठिकाणी घातली जात नाही. हिथं 4 तिथं 4 तिथं 4 म्हणून ठिगळं पडल्यासारखं आपल्याला ऊस होतो. सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसानंतर ह्या अंड्यातनं आळी बाहेर येते, त्याला आपण हुमणी असं म्हणतो. अंड्यातनं हुमणी बाहेर येते हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही. त्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिलं अंडा आहे 15 दिवसाचा आहे, 18 दिवसानंतर त्यात फुटायला लागले, त्यातनं आळी कशी बाहेर येते ते या ठिकाणी दाखवलं. बऱ्याचशाच वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न काय, वरच्या रानात हुमणी नाही आणि माझ्या रानात हुमणी आहे. हुमणीनं अंडी घातल्याशिवाय रानात हुमणी होत नाही. आलं लक्षामध्ये? हा एक विचार आपण जाताना घेऊन जायचा आहे. अंड्यातूनच हुमणीची आळी बाहेर येते. अंडी नाही घातली तर तुमच्या रानामध्ये हुमणी येणार नाही. म्हणूनच आपण भुंगी पकडण्याची आपल्या कारखान्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला. ही पहिली हुमणी आहे. अंड्यातनं बाहेर आल्यानंतर तिला काही खाता येत नाही. ती सुरुवातीला जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थावर जगते. किती 10 ते 15 दिवस. एकदा दात घट्ट झाले की मुळं खायला चालू करते. पण लहान असताना मुळं खात असताना अगदी झाड मरेल एवढी काही ती मुळं खात नाही, कारण खाण्याची कपॅसिटी तेवढी नसते. ह्या अळीची अवस्था 40 ते 45 दिवसाची असते. ती कात टाकते आणि दुसऱ्या अळीमध्ये प्रवेश करते. ती ही अळी ही खऱ्या अर्थानं नुकसान करते. भुईमूग, सोयाबीन, भात याचं फार मोठ्या प्रमाणात ते नुकसान करते. या अळीचा कालावधी जवळजवळ 2.5 ते 3 महिन्याचा आहे. त्यानंतर ही अळी पुन्हा कात टाकते आणि दुसऱ्या अळीमध्ये प्रवेश करते. ती ही अळी ही खऱ्या अर्थानं नुकसान करते. भात, सोयाबीन आणि भुईमूग काढल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली जाते त्याच्या मात्र ती बेण्यामध्ये शिरते. मी पुढं आपल्याला दाखवणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे कांडीनं जर ऊस लावला तर 60 ते 75% उगवणूक क्षमता असते. अशा वेळेला जर ऊस उगवलाच नाही तर ठिगळं पडतात. एकरी ऊसाची संख्या ठेवता येत नाही. थोडक्यात उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसून येते. पूर्ण वाढलेली अळी आहे, अंगावर सुरकुत्या पडलेल्या आहेत. ही अळी कोशावस्थेमध्ये जाणार आहे. रंग पांढरा आहे, अंगाला ऑइली स्ट्रक्चर आहे, तेलकट आवरण आहे, त्याच्यामुळं माती अंगाला लागलेली नाही आहे. त्यानंतर ही अळी कोशावस्थेमध्ये जाते. कोशावस्थेमध्ये जात असताना तोंडातील लाळ आणि विष्ठेद्वारी माती एकत्रित करते, बॉल तयार करते. वर बघा प्रिपिपा झालेला आहे, खाली हा पिपा आतमध्ये अळी गेलेली आहे आणि पिपा हा अशा प्रकारचा असतो. अशा कोशाच्या संरक्षणासाठी ती मातीचं आवरण आहे. बऱ्याचशाच वेळेला अंतर्मशागत करत असताना अशा प्रकारचे चेंडू शेतकऱ्यांना दिसतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, उचलून आपटलं तरी ते फुटत नाही. इतका चिकट पदार्थ अळीच्या लाळेमध्ये असतो कोशाच्या संरक्षणासाठी. यातून 15 ते 28 दिवसानंतर भुंगा बाहेर येतो. या ठिकाणी कोशातनं भुंगा बाहेर येतो शेतकऱ्यांना माहीत नाही. त्यासाठी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मोठी अळी, कोश झालेला आहे, पहिला कोश, दुसरा कोश, पूर्ण वाढलेला कोश. जमिनीमध्ये भुंगा असताना, नांगर करत असताना, पाणी पाजताना आपल्याला जर भुंगा दिसला तो सर्वसाधारणपणे पिवळ्या रंगाचा असतो. पण जमिनीतून ज्यावेळी बाहेर येतो त्यावेळी त्याचा रंग बदललेला असतो, तो तांबड्या रंगाचा होतो. हे पुन्हा एकदा जीवनचक्र मी आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अंडी, पहिली अळी, दुसरी अळी, तिसरी अळी, कोश आणि पूर्ण वाढलेला भुंगा या सगळ्या अवस्थेमध्ये जायला एक पिढी पूर्ण करायला जवळजवळ 8 ते 10 महिने लागतात. हुमणीची एक पिढी व्हायला 1 वर्षभर लागतं. एका वर्षामध्ये एकच पिढी पूर्ण होते. माहेनिहाय नुकसान कसं होतं ऊसाचं या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये एखादा तरी मोठा वळवाचा पाऊस पडतो. त्यानंतर भुंगे बाहेर पडतात. भुंगे बाहेर पडल्यानंतर मिलन होतं, अंडी घातली जातात आणि जून महिन्यापासून मात्र नुकसान व्हायला आपल्याला सुरुवात होतं. ते जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला नुकसान झालेलं दिसून येतं. पण गेल्या 5-6 वर्षामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्हाला हुमणी रानात दिसली. याचा अर्थ असा, खायला जर उपलब्ध असेल तर हुमणी आपला जीवनचक्र वाढवते. हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे.
पुन्हा एकदा जीवनचक्र, जोपर्यंत जीवनचक्र कळत नाही तोपर्यंत कीटकनाशक केव्हा कुठं आणि कुठल्या पद्धतीनं वापरायचं याचा समज आपल्याला होत नाही. म्हणून सारखा जीवनचक्र या ठिकाणी मी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. ही त्याच्या पुढची ही जी गंमत सांगतो आपल्याला. माझ्या मुलीनं मला सांगितलं, ज्यावेळी तुम्ही शेतकरी मेळाव्याला जाल त्यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना कळेल डॉक्टर मोहित्यांना हुमणीतलं तर कळतंच आणि यातलं सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगतो हुमणीच्या बाबतीतला. कीटकनाशक वापरून सुद्धा हुमणीचा बंदोबस्त होत नाही. त्याला एक महत्त्वाचं कारण, हुमणी मातीत नसून मुळांच्या सानिध्यात असते. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. हुमणी मातीत नसून मुळांच्या सानिध्यात असते. कीटकनाशक मातीत टाकतो, मातीत टाकलेल्या कीटकनाशकाचा आणि हुमणीचा अजिबात संबंध येत नाही, म्हणून बंदोबस्त होत नाही. या ठिकाणी बघा, वरच्या बोटाजवळ हुमणे आहे, खालच्या बोटाजवळ हुमणे आहे. आपण कीटकनाशक मातीत टाकतो तेव्हा कीटकनाशक वापरायची पद्धत आपल्याला बदलावी लागणार आहे. हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी बघा हुमणी किती आहे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. बरं, काय खात नाही, सगळ्या ठिकाणी माळावरचं पीक आहे, भुईमूग, परड्यासारखी जमीन आहे, किती मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. भाताला सुद्धा हुमणी लागली. आम्ही रावेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत त्याचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केला. कशी गंमत असते बघा, एखादी गोष्ट माहीत नसताना आपल्याकडनं चुका कशा होतात. या ठिकाणी गेलो, मावश्या शेतात काम करतो सात म्हणून उतरून मावशींना विचारलं काय चाललंय, तर ते म्हणाले आळ्या गोळा करून मारायला लागले. मी त्यांना विचारलं किती दिवस झालं, गेला आठवडाभर झाला आळ्या गोळा करून मारायला लागलोय. आता या ठिकाणी या 5 मावशांचा पगार जर आठवड्याचा काढला तर तेवढं भात विकत येईल. एखादी गोष्ट माहीत नसताना आपण चुकीच्या पद्धतीनं कसं करतो हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. हुमणीच्या आळ्या मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला सांगितलं की सोयाबीन, भात, भुईमुगाला जर हुमणी लागलेली असेल, त्या ठिकाणी जर आपण पूर्वहंगामी ऊसाची लागवड करणार असाल तर बेण्यामध्ये कसं हुमणी जाते, या ठिकाणी उगवणूक होत नाही, उगवणं नाही, तुटाळं पडतं. आणि तुम्हाला माहीत असेल, एकदा तुटाळं पडलं तर नवीन कांडं लावून मात्र ऊसाची उगवणूक साधत नाही. हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. आता काय खात नाही, सगळं खातं. या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हळद आली, हुमणीला पीक कळत नाही, हुमणीला मुळं कळतात. आलं लक्षामध्ये? त्यामुळे पिकाचा काही संबंध नाही, मुळं असेल त्या ठिकाणी आपल्याला हुमणी दिसू शकते. एकाच ठिकाणी 3 आळ्या जर तुम्ही हुमणीच्या आळ्या एकत्र केल्या तर त्या एकमेकाला मारून खातात. ह्याला इंग्रजीमध्ये कॅनॅबलिझम असं म्हणतात. पण ज्या ठिकाणी खाद्य उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्या एकमेकाला खात नाहीत. हळद, आल्याला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हुमणी लागते. आल्याचं नुकसान कसं करतं या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खाण्याचा प्रकार तोच, पीक फक्त वेगळं आहे. आलं लक्षामध्ये? खाण्याचा प्रकार तोच, पीक फक्त वेगळं आहे. हळदीला हुमणी लागलेली आहे. विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झाला. ह्याला एकमेव कारण, महाराष्ट्रामध्ये हुमणीचं प्रमाण वाढलं त्याला एकमेव कारण की जून जुलैमध्ये कुठेही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही. पडला तो फक्त पायाला चिखल लागणारा असा सुद्धा पडलेला नाही. जर मोठा तुडुंब सऱ्या भरतील असा जर पाऊस पडला असता तर हुमणी आपल्याला दिसली नसती. ही हुमणी पाण्याला टिकत नाही. पावसाचं जे विस्तारीकरण झालं त्याच्यामुळं हुमणीचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे. कांद्याला हुमणी लागलेली आहे, या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला मी. कांद्याची पात वाढली. या ठिकाणी बघा, जसं आपल्याकडे ऊस आहे तसं त्या भागामध्ये, जालना वगैरे भागामध्ये कांदा हे आर्थिक पीक आहे. या ठिकाणी बघा संपूर्णपणे कांदा खाल्लेला आहे. प्रत्येक कांद्याच्या खाली हुमणी आहे. बघा किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याचा एक अंदाज आपण निश्चितपणानं करू शकाल. या ठिकाणी लॅसेंटा नावाच्या कीटकनाशकाचं एक डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी आम्ही घेतलं. कांद्याचा बोध थोडा लहान आहे, दोन्ही बाजूला कांदा लावला आहे, पाणी सोडलेलं आहे, ओलं केलं आणि ह्या पाण्यातनं लॅसेंटा सोडलेला आहे. पाणी संथ आहे, फार मोठं नाही आहे, संत आहे आणि त्यातून लॅसेंटा सोडलेला आहे. त्याचा परिणाम बघा कसा झालेला आहे. वरच्या भागात शेतकऱ्याचा कांदा आहे, खालच्या भागात लॅसेंटा वापरलेला आहे. बघा, योग्य वेळी कीटकनाशक वापरलं तर हुमणीचा बंदोबस्त होतो, हा विश्वास या निमित्तानं मला आपल्या मनामध्ये निर्माण करायचा आहे. बघितल्यानंतर कळेल, आडसाली लावण आहे, सोयाबीन आहे, हुमणी बोधात आहे, नुकसान काही झालेलं नाही. शेतकऱ्यांना आळ्या काढून माझ्या हातात दिल्या. मी त्याला विचारलं की मागचा बेवड काय होता, मागं काय केलेलं होतं.
तो म्हटला खुडकी काढलेली नाही, तशीच काढलेत, म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर होते. सेंद्रिय पदार्थ भरपूर होते म्हणून हुमणी सेंद्रिय पदार्थावर जगत होती. हुमणीने विचार केला असेल सोयाबीन पळून जाते का ऊस पळून जाते, शेवटी आपलंच आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दोघांचंही नुकसान झालं असेल. हे कारखान्याला सांगितल्यानंतर त्यांनी कीटकनाशक शेतकऱ्याच्या दारामध्ये पोचवलं, वारणा सहकारी साखर कारखाना. आणि होणारं संभाव्य नुकसान निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्ही टाळण्याचा प्रयत्न केला. 2 हुमण्या मागाच्या मी आपल्याला दाखवल्या. त्यातली बुट्टी ती आहे, ही नदीकाठाची हुमणी आहे, खाल्या पिलेल्या घरची आहे, खतं भरपूर, पाणी भरपूर, मालक काही फिरकत नाही. त्यामुळे ही हुमणी पायानं चालत नाही, पाठीनं चालते. ओळखण्याची एक खूण आहे. आणि आपल्याकडची हुमणी ती सरळ चालते. ओळखण्याचा प्रकार आहे. हुमणी कुठली आहे हे कळल्याशिवाय आपल्याला बंदोबस्ताची उपाययोजना अंमलात आणता येत नाही. थोडं सायंटिफिक मी आपल्याला सांगतो. हुमणीची आळी हातात घ्यायची, पाठीमागचा भाग स्वच्छ करायचा. चावत नाही, ती चावल्यासारखं करते. कागदात धरा, पानात धरा, फडक्यात धरा. ज्या वेळेला पाठीमागच्या बाजूला रेल्वेच्या रुळासारख्या पट्ट्या दिसतात त्यावेळी ती नदीकाठाची हुमणी आहे. आणि पाचर दिसतं ती माळावरची हुमणी आहे. हा फरक आपल्याला लक्षात यावा. जे आलेले शेतकरी बंधू नाहीत त्यांना हा पण सांगायचा निश्चितपणानं प्रयत्न करावा. एका ठिकाणी गेलो, हुमणीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. जाऊन बघितलं 50% ऊस मेलेला होता. एक ठोंबा काढला की त्याच्याकाळी 5 ते 6 हुमणीच्या आळे आहेत. त्यानं सांगितलं काय करू म्हणून. मी त्याला सांगितलं की आता जर कीटकनाशक वापरायचा प्रयत्न केला तर कीटकनाशकाचा खर्च ऊसाच्या उत्पादनापेक्षा जास्त येणार. तेव्हा सरळ नांगरट कर, काढ, ऊस कापून जनावरांना खायला घाल, आळ्या गोळा करून मार, म्हणजे पुढच्या वर्षी होण्याचा प्रादुर्भाव निश्चितपणानं हुमणीचा कमी होईल. त्याप्रमाणे त्यानं ऐकलं आणि नागरिक, तुम्ही सांगा लावणी केलेला ऊस काढून टाक म्हणले तर मला कोण रानात येऊ देईल काय. पण त्या शेतकऱ्यानं आम्ही केलेल्या संशोधनावर विश्वास व्यक्त करत सगळा काढला. बरं आळ्या गोळा करून करायचं काय. बरं आळ्या गोळा करायच्या कोणी. शनिवार होता, शाळेत गेलो, शाळेच्या मुलांना आणलं आणि नांगरटीच्या पाठीमागं उभा केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक पोरग्यानं 10 गडी गोळा करतील एवढ्या हुमणीच्या आळ्या गोळा केल्या. माझ्या पुढे ढीग लावला. बरं हुमणीच्या आळ्या एवढ्या गोळा करून करायचं काय. पाण्यात टाकावं तर नदी 15 किलोमीटर लांब, रस्त्यावर टाकावं तर रस्ता 4 किलोमीटर लांब. बरं एवढं करून बैलगाडीत घालून रस्त्यावर आणून हुमणी टाकायच्या वेळेला ज्याच्या रानात हुमणी पडेल गाडीतनं त्यानं माझ्या नावानं ठोकायला चालू, ह्यांच्यामुळे हुमणी आली. काय करायचा प्रश्न समोर पडला. एक विचार डोक्यामध्ये आला. या आळीचा डोकं कापलं, मगाशी बैला अंगठ्या एवढी आळी आहे, डोकं कापलं, पाठीमागचा भाग स्वच्छ केला, झिंग फ्राय करतात तसं फ्राय करून खाल्लं तर काय होईल, असा एक विचार मनामध्ये आला. परदेशामध्ये हुमणी फार मोठ्या प्रमाणात खातात. प्रॉन्स जे म्हणतात त्याच्यापेक्षा चांगली ही आळी आहे. ह्याच्यामध्ये प्रोटीन्स अतिशय जास्त प्रमाणात आहेत. एक वेळ स्वयंपाक करायचा, सांगायचंच नाही काय केले आणि खायला घालायचं. बघा तुम्ही कसं सगळं आवडीनं खातात. एक प्रयत्न करून बघा, नाही तर घरात भाजी कुठली विचारायची ताकद आहे का तुमची, तसंही करायला काय हरकत नाही. हा एक प्रयत्न करून बघा. परदेशामध्ये किती मोठ्या प्रमाणात खातात हे दाखवलेलं आहे. कुणी काय खावं हा जरी वैयक्तिक भाग असेल. एक शेतकरी माझ्याकडे आला, म्हटला एवढं प्रोटीन त्याच्यात आहे, तुम्ही आम्हाला खायला काय शिकवलं नाही. मी त्याला सांगितलं शिकवायचा प्रश्न येत नाही, आपल्याकडं अल्टरनेटिव्ह भरपूर आहेत. चहा नसला कॉफी आहे, कॉफी नसला ब्रेड आहे, ब्रेड नसला भाकरी आहे, भाकरी नसलाच तर पिझ्झा तर आहेच. त्याच्यामुळे इकडं अजून आपलं लक्ष गेलेलं नाही आहे. पण हा एक प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव आहे त्याच्या ऊसाच्या बोधावर बघा अशी छिद्रं दिसतात. या प्रत्येक छिद्रामध्ये आळी आहे. याचं कारण असं की पावसानं पाणी त्यात गेलं तर आळी बाहेर येते, आळी पाण्याला टिकत नाही. आणि पाऊस व्यवस्थित न पडल्यामुळं हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याकडे जास्त होतो. 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 मीटर खोल काढलेले हुमणीची किती भावकी आहे बघा. त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होतो हे या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. बऱ्याचशाच वेळा शेतकरी विचारतात की शेणखतातनं हुमणी रानात येते. अत्यंत चुकीचा प्रश्न आहे. शेणखतातली हुमणी ही उपकारक हुमणी आहे. ह्याला इंग्रजीमध्ये स्कॅव्हेंजर असं म्हणतात. शेणखत, ऑर्गॅनिक खत कुजवायचं काम ही करते. ही आळी मोठी आहे आणि आपली लहान आहे. शेणखतामुळं हुमणी रानात जात नाही, पण शेणखत टाकलेल्या रानामध्ये हुमणी होऊ शकते. पाचट काढू नका, पाचट जाळू नका, फार मोठ्या प्रमाणात आपण सांगतोय. पाचट जर आपण एका रानामध्ये ठेवलं, 1 हेक्टर पाचट जर आपण ठेवलं तर त्याच्यामुळे होणारे फायदे म्हणजे ओलावा राहतो, वापसा कंडिशन राहते, टाकलेली खतं पिकाला उपलब्ध करून दिली जातात. आणि 1 एकर जर पातर आपण ठेवलं तर त्यामुळं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक पदार्थ तयार होतात. 6 ते 7 टन एवढं ऑर्गॅनिक पदार्थ आपण विकत घेऊन जमिनीत घालू शकायचा तुमचा घास नाही, एवढं होतं. पाचट अजिबात जाळू नका. हे चांगल्या प्रकारे सेंद्रिय पदार्थ आपल्या शेतामध्ये तयार करतो. सगळ्यांचा प्रश्न काय, पाचट ठेवला आणि हुमणी आली. बघा शास्त्रीय भाषा, त्याच्या पाठीमागची भूमिका मी आपल्याला सांगतो.
आपण ऊस तोडतो कधी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर नंतर तोडलेल्या ऊसाचं पाचट ठेवतो. जून महिन्यामध्ये तुमच्या रानात अंडी घातलेली आहे, पाचटाने अंड्या ऊसाचा काय हुमणीचा काय संबंध आहे काय सांगा. तेव्हा हे डोक्यात विसरून घ्या तुम्ही आणि पाचट ठेवा. जमिनीमध्ये आज सेंद्रिय पदार्थ घालणं अतिशय गरजेचं आहे आणि पाचट हे सगळ्यात मोठं साधन आहे आपल्या हातामध्ये जमिनीची सेंद्रिय उत्पादकता वाढवण्यासाठी. इतक्या सगळ्या भुंग्याला आळ्या म्हणतो, हुमणी म्हणतो. यातील 70% हुमणी पिकाचं नुकसान करते, 30% मदत करते. त्यातली शेणखतातली एका ठिकाणी नांगरट करत असताना भुंगे दिसली, अंडी दिसली, आळ्या दिसल्या. असं राधानगरीमध्ये एकदाच झालं, कारण वेगवेगळ्या पाऊस पडल्यानंतर वेगवेगळ्या हुमण्या बाहेर पडतात, त्याचा हा परिणाम आहे. त्याच्यावर सध्या कृषी महाविद्यालयामध्ये हा एक भुंगा आपण लक्षात ठेवा. असा भुंगा जर आला तर अत्यंत डेंजरस आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ह्याचं प्रमाण फक्त 25% होतं. गेल्या 2-4 वर्षामध्ये ह्याचं प्रमाण 75% झालेलं आहे. ह्याला फायलोग्नॅथस डायनोसिस म्हणतात. हा वारणा काठाला आणि सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कुठल्या झाडावर जात नाही. नर आणि मादी दोन्ही आपल्याला जमिनीवर मेलेले दिसतात. नर आणि मादीतला फरक दाखवला आहे. नाल्याच्या गेंड्या भोंब्याला जसं शिंग असतं तसं शिंग आहे, मादीला शिंग नसतं. याचासुद्धा जीवनचक्र कृषी महाविद्यालयामध्ये कोल्हापूरमध्ये अभ्यासलेला आहे. ह्याचा जीवनचक्र 7 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण होतो. ह्याच्या 2 पिढ्या पूर्ण होतील असा आमचा अंदाज आहे. अभ्यास सुरू आहे. 2 पिढ्या झाल्या तर कारखान्याला ऊस घालता येणार नाही, इतकं नुकसान होईल. यासाठी असा भुंगा दिसला तर निश्चितपणानं कृषी महाविद्यालयाशी आपण संपर्क साधावा. हे बघा, नर मादी मेलेले एका जागी दिसतात, कुठल्या झाडावर जात नाहीत. त्यामुळं बंदोबस्त करणं अतिशय ह्याचा अवघड आहे. नदीकाठाची हुमणी, इथनं पुढं मी हुमणीचे भुंगे आपल्याला दाखवतो. असं जर आपल्या रानामध्ये शेतात दिव्याला शेतातल्या घरात जर दिसलं तर निश्चितपणानं आमच्याशी कृषी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. कारण आपल्याकडं हुमणीच्या प्रजाती किती आहेत त्याच्या बंदोबस्ताची उपाययोजना करणं ही जबाबदारी आमच्याकडे आहे. पण आपलाही त्यात सहभाग महत्त्वाचा आहे की असे भुंगे आणून जर आम्हाला दाखवले तर निश्चितपणानं संशोधनाची दिशा आम्ही त्यात बदलू. हे वेगवेगळे हुमणीचे भुंगे आहेत, फक्त नजरेखालून आपण घाला की ज्याच्यामुळं आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हे बघा, ऊस तुटून निघाला आहे, कागलमधला आहे आणि हुमणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. असं सुद्धा बऱ्याच वेळेला होतं. अशा वेळेला कीटकनाशक वापरून अनाठायी खर्च करण्यापेक्षा कारखान्याला विनंती करून तो ऊस कसा लवकर तुडून नेता येईल हा एक विचार करावा, असं शेतकरी बंधूंना आम्ही विनंती केली. एका ठिकाणी मेळावा होता, गेलो. आमच्या मित्रानं ड्रीप केलेलं होतं, मला दाखवलं. रात्री दिवा लावून दाखवलं त्यानं ड्रीप केलेलं. त्याला म्हटलं, अरे एवढं पाणी होतं तर ड्रीप केलीस कशाला? तो मला तेच दाखवायला तुम्हाला बोलवले. हे पाणी मी पाजलेलं नाही, शेजारच्या शेतकऱ्यानं पाजलं, फुटून माझ्या रानात आलं. भांडण करायला जाणार होतो पण हुमणी मेलेली दिसली म्हणून गेलो नाही. म्हणजे हुमणी पाण्याला टिकत नाही, हे पुन्हा एकदा मला आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी शेतकरी बंधूंना दाखवलं हुमणीचं नियंत्रण कसं झालं आहे. हुमणीच्या बंदोबस्ताचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी निश्चितपणानं भुंगे पकडणे हा महत्त्वाचा भाग आहे. ते जर शक्य झालं नाही तर लिंबाची झाडं रानात किती आहेत? खचून 4-5 असतील. क्लोरोपायरिपास 50%, हे सर्वसाधारणपणे 15 लिटरला 40 मिली टाकायचं आणि पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी झाडावर फवारायचं. काय अडचण आहे काय? संध्याकाळी जाऊन फवारायचं. जे भुंगे जमिनीतनं उडून लिंबाच्या झाडावर जातील ते पाला खाऊन मरतात बघा कसे, पारिजातकाचा सडा पडल्यासारखं. किती सोपं आहे, काय खर्च आहे का? 10 झाडं फवारणी करायला काय अडचण आहे का सांगा आपल्याला? एवढी साधी उपाययोजना केली, एवढे जर भुंगे जर तुम्ही बंदोबस्त केले तर निश्चितपणानं तुमचं कीटकनाशकावर होणारा अनाठायी खर्च आपल्याला निश्चितपणानं कमी करता येईल. हुमणीचे भुंगे गोळा करायचे कारखान्यानं पहिलं स्टेप, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपला कारखाना आहे ज्यांनी ही पहिली स्टेप घेतलेली आहे. माझ्या MSCच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या वेगवेगळे भुंगे बाजूला करून जे नको आहेत ते कीटकनाशकाच्या दावणात बुडवून त्यांना मारलं आणि मग जमिनीमध्ये पुरलं. कसे मेलेले भुंगे आहेत हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही विदर्भातले भुंगे आहेत, रंग किती वेगळा आहे हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तिकडला रंग थोडा वेगळा आहे पण ही माळावरचीच हुमणी आहे. कदाचित टेम्परेचरचा परिणामामुळे तो रंगावर फरक झालेला असेल. कोंबो ट्रॅप आपल्या कारखान्याच्या मार्फत पहिल्यांदा शेतकरी बंधूंना दिलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात त्याला भुंगे येतात. असा एक ट्रॅप ग्रीन रेव्होल्युशनने निघालेला आहे.
पाऊस पडल्याबरोबर ते लावायचे, त्याला भुंगे आकर्षित होतात, फार मोठ्या प्रमाणात भुंगे येतात, त्याला काही करावं लागत नाही, लाईट लागत नाही, काही नाही. हा कोंबो ट्रॅप आपल्याला दिलेला, ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे भुंगे किती मोठ्या प्रमाणात येतात. एरंडीचा सापळा म्हणून आपण करू शकतो. 2 किलो एरंड्याच्या बिया चेचायचा, यीस्ट टाकायचा, आंबट ताक त्यात टाकायचं आणि ते शेतामध्ये ठेवायचं. त्याला भुंगे मोठ्या प्रमाणात येतात. काही विकत आणायला लागतं, काही सगळं आपल्या घरात आहे, बघायला काही हरकत नाही, प्रयत्न करायला काही हरकत नाही. सोयाबीन भात भुईमुग काढल्यानंतर शेतामध्ये ऊस लावायचा असेल तर जे बेसल डोस येणार त्यात दाणेदार कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यासाठी 4-8-10G किंवा रिजंट 0.3 हे दाणेदार खत मिळतं, खतामध्ये मिसळून मगच लावण करायची जर सोयाबीन भात भुईमुगाला हुमणीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर. नांगरट सकाळी 7 वाजता करावी की दुपारी 4 वाजता करावी. पक्षी फार मोठ्या प्रमाणात हुमणीचा बंदोबस्त करतात, जवळजवळ 8 ते 10% बंदोबस्त करतात, जे कीटकनाशकानं होत नाही. हुमणीच्या आळ्या गोळा करून मारणे. नांगर सकाळी 7 किंवा दुपारी 4 वाजता करायची, मोठ्या प्रमाणात असतात. आता कीटकनाशकाच्या बाबतीत जर आपण विचार केला, जर वापरायचं झालं तर लॅसेंटा 160 ग्रॅम, रिजंट सर्वसाधारणपणे 12 किलो हे खताच्या माध्यमातून मिसळून टाकायचं आणि सरीमधनं ओतायचं जर ऊस सरीमध्ये असेल तर. जर खोडवं असेल तर मात्र सरीतनं कीटकनाशक अजिबात टाकू नका. नारळानं भोंगे पाडायचे, छिद्र पाडायचे ऊसाच्या बुडक्यात आणि तेजात टाकायचं. कारण मी आपल्याला सांगितलं की हुमणी मातीत आहे, मातीत नसून मुळांच्या सान्निध्यात आहे. त्या ठिकाणी कीटकनाशक गेलं तर निश्चितपणानं आपल्याला हुमणीचा बंदोबस्त करता येतो. जे सांगितलं ते कन्क्लुजन थोडक्यामध्ये मी एक सांगतो. हुमणीचे भुंगे बाहेर पडल्याबरोबर तुमच्या असलेल्या शेतावरल्या लिंबाच्या झाडावर तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करायची, गोळा करून मारणे. कोंबो ट्रॅप लावणे, हा एक ट्रॅप ग्रीन रिव्होल्युशन कंपनीचा आहे, तो मिळतो, त्याचा वापर करावा. सोयाबीन भात भुईमुगाला जर लागलेली असेल तर कीटकनाशक वापरल्याशिवाय ऊसाची लावण करू नका. ऊसाची लावण करत असताना जर आलं तर आपण निश्चितपणे करा. आता नवीन एक EPN सूत्रकृमीवर आम्ही प्रयोग केलेले सूत्रकृमी बाजार आहेत, त्याची जरी आपण आळवणी केली तरी निश्चितपणानं आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला जाताना आम्ही आता तुम्हाला पॅम्पलेट देणार आहे, त्याच्यामध्ये निमाशक्ती म्हणून आहे, त्याचासुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला हुमणीचा बंदोबस्त होतो. तो करत असताना कांडी कीड जी येते त्याचाही सुद्धा त्याच्या निमित्तानं बंदोबस्त होतो. अशा तऱ्हेनं आपण जर बंदोबस्त केला तर निश्चितपणानं आपल्याला हुमणीचा बंदोबस्त होईल. कीटकनाशकाचा वापर कमीत कमी होईल. जमिनीची जी झीज भरून आहे ती झीज निश्चितपणानं कमी होईल. जमिनीतील जीवाणू चांगले टिकतील आणि चांगल्या प्रकारे मेटॅरायझम याचाही वापर आपण करायला काय हरकत नाही. आळवणी करायची झाली तर सर्वसाधारणपणे 2.5 किलो एका एकराला. शेणखतातून टाकायचं असेल तर एकरी 10 किलो जर आपण टाकलं शेणखतात मिसळून तरी हुमणीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो. वेळेच्या अभावी या ठिकाणी मी थांबतो. या ठिकाणी मी आपल्याला चेअरमन साहेब आणि संचालक मंडळानं आपल्याला सुसंवाद साधायची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहून हुमणीविषयी संशोधन आपण ऐकलं त्याबद्दल मी आपलाही अत्यंत आभारी आहे. जाताना फक्त इतकंच सांगेन, गोडी गुलाबी थोडासा रुसवा, गोडी गुलाबी थोडासा रुसवा, खूप सारे प्रेम थोडासा रागवा, नको अंतर कधी नको दुरावा, पावसालाही लाजवेल असा असावा आपल्या प्रेमातील ओलावा. धन्यवाद.